हाय नमस्कार मंडळी. मुली म्हटल्या बायका म्हटल्या की त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्सची खूप आवड असते. वेगवेगळ्या प्रकारच्या बॅगा मुलींकडे असतात आणि मुलींना ह्या बॅगेमध्ये काय काय ठेवू आणि काय काय नको असं होतं. तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे असाच एक बॅगचा रिव्ह्यू. बॅगच्या ब्रँडचं नाव आहे इनोकी. तर ह्या ज्या इनोकीच्या ज्या बॅग्स आहेत ना, तर ह्या बॅगगिटच्या बॅग्सचं हे आहे. इनोकी ह्या बॅग्स ज्या आहेत ह्या बॅगगिटच्या पासून आलेल्या आहेत. खरं तर इनोकी ह्या नावाचं एक जपानीज मशरूम असतं जे नाजूक असतं आणि जे गोल्डन कलरचं असतं आणि म्हणून बायका ह्या अशा मस्त नाजूक असतात म्हणून या बायकांच्या बॅग्सचं नाव इनोकी असं बॅगगिटने दिलेलं आहे. नीना लेखी ही बॅगगिटची CEO आहे किंवा हिने ह्या बॅग्स बनवायला सुरुवात केली 1985 पासून. आले नीनाच्या मनी आणि तिने ठेवले नाव इनोकी असं आहे. तर नीना लेखीने 85 पासून बॅगगिटच्या बॅग्स तयार करायला सुरुवात केली. तिने बॅगगिटच्या बॅग्स ह्या डिझाईन करायला सुरुवात केली आणि बॅगगिटच्या बॅग्स ह्या बायकांमध्ये खूपच लोकप्रिय झाल्या. एक तर मुळात त्या पूर्णपणे व्हीगन लेदरच्या असतात, म्हणजे सिंथेटिक लेदरच्या असतात, पण त्या अतिशय टिकाऊ असतात, मजबूत असतात आणि त्याचे रंग असे मस्त आकर्षक असतात. बायकांना हे असे चटकदार रंग खूप आवडतात आणि बायकांच्या आवडी लक्षात घेऊन आणि नीना लेखीने ह्या बॅग्स तयार केलेल्या आहेत. आणि इनोकी हा ब्रँड त्यांनी अफोर्डेबल रेंजमध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे. सगळ्या साईट्सवरती हा मिळतो, म्हणजे सगळ्या शॉपिंग साईट्स ज्या आहेत ॲमेझॉन म्हणा किंवा मिंत्रा म्हणा, अजिओ वगैरे या सगळीकडे इनोकी या बॅग्स मिळतात. तर पहिल्यांदा याची ओरिजिनल मदर कंपनी जी आहे तर त्याच्याबद्दल बोलू आपण. ही बॅगगिटची बॅग आहे आणि ही अशी पिंक कलरची छोटीशी सॅशेल म्हणता येईल, कारण याला हँडी पण धरता येतं आणि ह्याला असे स्लिंग पण आहे आणि हे स्लिंग हे असं कमी जास्त करता येतं तुमच्या हाईटनुसार. तर अशी एक नाजूकशी बॅग आहे ही माझी. तर ह्याला मागे सुट्टे पैसे ठेवायला, चाव्या ठेवायला अशी चेन आहे. छोटी आहे बॅगची साईजच मुळात छोटी आहे आणि मध्ये हे पहा मध्ये पण एक चेन आहे आणि खाली त्याचा बेस असा आहे. तर ही बॅगगिटची बॅग आहे, मला फार आवडते ही. आणि त्याच्यावरती बॅगगिटवरती ना असं जी लिहिलेलं असतं, त्याचं BAGGIT असं स्पेलिंग आहे, त्यामुळे ते जी लिहिलेलं असतं हे पहा. तर ही बॅगगिटची बॅग आहे. तर ही अशी छान, बहुतेक काय असतं आपल्याकडच्या ज्या साड्या असतात ना त्या साड्यांमध्ये कुठेतरी पिंक कलर असतो थोडासा, म्हणून मला एक पिंक कलरची बॅग हवी होती आणि फुशिया पिंक बॅग्स या मुलींना खूप आवडतात, सुंदर दिसतात. तर ही बॅगगिटची बॅग आहे. नीना लेखी हिने हे इंट्रोड्यूस केलेलं होतं. ही एक अशीच काय म्हणतात, गावाला गेलो आलो की पाठीवरची सॅक असते ना ती आहे. ही पण बॅगगिटचीच आहे. हे पहा इथे लिहिलं आहे पहा जी. मला आधी वाटलं होतं की ही कदाचित फेक असेल काय, पण फेक नाही आहे, ही बॅगगिटचीच बॅग आहे. हे पहा. तर ह्याला असं मध्ये एक कप्पा आहे. याचं एक खासियत काय असतं माहिती, बॅग ना खूप चांगल्या पद्धतीने बांधलेल्या असतात. त्या पुढे एक चेन आहे, म्हणजे टिकाऊ असतात त्या. याच्यामध्ये तुम्ही काही छोटे मोठे पैसे किंवा तुमचा मोबाईल वगैरे असं ठेवू शकतात. मागे मात्र ह्याला कप्पा नाही आहे असा काही. आणि ह्या ज्या बेल्ट आहेत हे कमी जास्त तुम्ही करू शकता. तर अशी ही बॅगगिटच्या ह्या 2 बॅग्स आहेत. ॲक्च्युली मी मिंत्रावरनं एक बॅगगिटची फॅनी पॅक म्हणतात, म्हणजे कमरेला लावायची बॅग असते, तर ती मागवली होती पण ती काही मिळालेली नाही आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल आता बोलणंच नको. तर बॅगगिटच्या बॅग्स ज्या असतात त्यांनी इनोकी हा एक अफोर्डेबल रेंजमधला इंट्रोड्यूस केलेला प्रकार आहे. तर वेगवेगळ्या कलरच्या बॅग्स त्यांच्या असतात. हे पहा इथे लिहिलेलं आहे त्यांचा जो हे आहे 6 months वॉरंटी आहे आणि इथे बॅगगिट इंडिया असं लिहिलेलं आहे मागे त्याच्यामध्ये. हो. तर असं त्यांनी लिहिलेलं आहे आणि याची प्राईस आहे 1249 आणि प्रत्यक्षात ती मला काहीतरी 400-500 पर्यंत पडलेली आहे. आणि ह्याच्यावरती इनोकी लिहिलं आहे पहा. आणि हे शोचं आहे, हे काही वर्किंग नाही आहे, पण ह्याला मागे एक बॅक साईड चेन आहे. ही अशी ना मोरपिशी म्हणता येईल ना, मोरपिशी पण नाही, टर्कवाईज पण डार्क कलरचा असा ग्रीन कलर आहे हा. तर इथे मागे चेन आहे सुट्टे पैसे ठेवायला आणि हे बऱ्याचपैकी मोठा कप्पा असतो बरं का. बॅगगिटच्या बॅगांचं एक खासियत अशी असते की तुमचं ना सामान भरपूर मावतं त्याच्यामध्ये. तर ही एक अशी मागे चेन आहे. ही हँडबॅग आहे
म्हणजे तुम्ही क्रॉस बॉडी नाही घेऊ शकत ती, त्याचे हँडल फिक्स आहे. अशी गोल कलरचे हे आहे. आणि हे पहा इथे मोठी चेन आहे, म्हणजे तुमचे वॉलेट वगैरे तुम्ही व्यवस्थित ठेवू शकता. त्याची चेन पण चांगली इझी आहे. आणि इथे एक कापडी कप्पा दिलेला आहे ना. तर अशी ही बॅगगिटची बॅग म्हणजे इनोकीची बॅग आहे. ही पण मला खूप आवडली म्हणून मग मी घेतली. ॲमेझॉनवरती फ्रीडम सेल चाललेला होता तर त्याच्यात घेतलेली आहे, म्हणून ती थोडी कमी पडलेली आहे. नाही तर अदरवाईज त्याची प्राईस बऱ्यापैकी म्हणजे मिंत्रावरती मी पाहिली होती तर ह्याची प्राईस जास्त आहे. तर अशी ही इनोकीची बॅग आहे. हां, ही पण एक मी घेतलेली आहे. हा एक कलर जो असतो ना, हा सगळ्यांनाच आवडणारा असा कलर असतो. याची पण 6 महिन्यांची वॉरंटी आहे. याची प्राईस आहे त्यांनी लिहिलेली 1050. हां, आणि हे पहा असं आहे. ही पण अशीच फिक्स आहे, म्हणजे टोट बॅग म्हणतात ना, टोट प्रकारामध्ये आहे. हे पहा साईज पहा किती मोठी आहे ना. त्याच्यावरती असं एक गोल हे दिलेलं आहे मुद्दाम. कलर बायकांना जरा थोडंसं आवडतं ना. आणि असा कॉफी ब्राऊन कलर आहे ह्याचा. आणि मागची चेन पहा किती मोठी आहे. याच्यामध्ये व्यवस्थित तुम्हाला म्हणजे सुट्टे पैसे, वॉलेटसुद्धा ठेवता येईल किंवा तुमचा मोबाईल ठेवता येईल. घाईघाईमध्ये तुम्हाला मोबाईल असा मध्ये ठेवायचा नसतो, तर अशा वेळेला असा हे करू शकता तुम्ही. ऑफिसला ही बॅग व्यवस्थित वापरू शकतात. ह्याचं मटेरियल खूपच छान आहे, सॉफ्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्टर्डी आहे. हँडल्स पाहिजे छान स्टर्डी आहे. तर ही एक हे आहे, ह्याची ही चेन आहे. हां, आणि याच्यामध्ये दुसरा कप्पा नाही आहे पण कापडी कप्पा आहे. हे बघा असा जो हे करता येतो. आणि याच्यामध्ये त्यांनी असं घालून दिलेलं होतं प्लॅस्टिकच्या पिशव्या. तर असा कापडी कप्पा आहे. आणि चांगली आहे ही बॅग, म्हणजे स्वतःसाठी म्हणा किंवा गिफ्टिंगला दोन्ही पर्पज होतील. आणि जे ऑफिसला वगैरे जातात तर चांगली व्यवस्थित डबा, पाण्याची बाटली, तुमचं वॉलेट, स्कार्फ, छोटीशी छत्री, हे सगळं त्याच्यामध्ये व्यवस्थित मावेल अशी ही बॅग आहे. तर ही इनोकीची बॅग आहे. हां, हे पहा इथे इनोकीचं ब्रँडिंग आहे. आणि बॅगगिट असं लिहिलेलं आहे ह्याच्यावरती. त्यांचं जे वॉरंटी कार्ड येतं ना, तर मॅन्युफॅक्चर्ड बॅगगिट इंडिया. तर हे भारतातलीच कंपनी आहे. बॅगगिटचं ओरिजिन हे भारतामधलं आहे. नीना लेखी यांनी 1985 साली बॅगगिटची बॅग पहिल्यांदा डिझाईन केली. तर आता ही माझी अजून एक क्रॉस बॉडी बॅग आहे. तर ही मला खूप आवडते. रोज जेव्हा मी मंदिरात जाते तर मंदिरामध्ये मी ही बॅग घेऊन जाते, कारण एक तर हे सिंथेटिक हे आहे, त्यामुळे मग लेदर असलं तर मग ते आपल्याला वापरायला कसं तरी वाटतं. तर त्यामुळे मंदिरात जाताना मग मला रोज वेगवेगळ्या ठिकाणी कुठे कुठे काय काय ठेवलं आहे ते आठवत नाही बसावं लागत. हे सगळं एकत्रच ठेवलेलं असतं. तर इथे मागे चावी आणि मोबाईल आणि थोडंफार अशा वस्तू हे ठेवता येतं. याची प्राईस यांनी लिहिलेली आहे 949, पण ही मला स्वस्त पडलेली आहे आणि ही मी वापरते आहे. हे जे रेड कॉम्बिनेशन आहे ना, तर हे मला आवडलं. आणि ह्याची स्लिंग जी आहे ही ॲडजस्टेबल आहे, म्हणजे तुमच्या हाईटनुसार तुम्ही ती कमी जास्त करू शकता. तर अशी मागच्या बाजूला चेन आहे आणि ही मोठी चेन आहे. बघा तुम्ही बॅगीची साईज बघा, व्यवस्थित मोठी चेन आहे. आणि आता हे हा जादूचा पिटाराच आहे, म्हणजे महादेवाला पाणी हे करावं लागतं ते वाती. हां, अजून दाखवते गंमत. कापूर अजून काय बरं, हां, आणि पैसे देवाला ठेवायला. आणि मग मी ह्याच्यामध्ये थोडेसे फुलं घेऊन जात असते. तर ते फुलं अशी माझी ती देवाच्या ह्याचीच बॅग आहे, आपपेटी. आणि मग अशा वस्तू सगळ्या त्याच्यात ठेवलेल्या असतात. अजून एक गोष्ट म्हणजे कुईरी, कारण हळदी कुंकू वाहावं लागतं ना देवाला. तर असं सगळं ह्या बॅगमध्ये एकाच ठिकाणी ठेवलेलं असतं. त्यामुळे सकाळी फक्त त्याच्यामध्ये पाणी भरलं देवाच्यासाठी की झालं. तर अशी ही बॅग आहे. तर बॅगगिटच्या बॅग्स ह्या खूप फेमस आहेत, बायकांना खूप आवडतात. तर मी आमच्या मावशींचा वाढदिवस ह्या महिन्यामध्ये आलेला आहे आणि त्यांना मी म्हटलं की जर मी तेव्हा गावाला गेले तर मग मी तुम्हाला हे नाही करू शकणार, भेट नाही देऊ शकणार. म्हणून मग मी त्यांना आधीच ती बॅग हळदी कुंकू लावून दिली. मावशी आल्या की मी त्यांच्याकडनं त्यांची परवानगी घेऊन आणि त्याचं शूटिंग करते. तर असं गिफ्टिंगसाठी सुद्धा खूप छान आहे. त्यांना त्याची गरज होती असं मला वाटलं, कारण वस्तू या इकडे तिकडे ठेवल्या जातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या मुलीची बॅग घेऊन येत होते, म्हणून मी त्यांना म्हटलं की तुम्हाला गिफ्ट देते एक बॅग. तर अशा पद्धतीने अशाच टाईपची बॅग आहे मी त्यांना दिलेली. त्याच्यामध्ये भरपूर मावतो.
त्यांचा स्कार्फपासून त्या सगळं गोळ्या औषधं सगळं त्याच्यात ठेवतात आणि त्या खूप छान वापरतायत त्या आणि खुश आहेत. त्या दिवशी त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला बरं वाटलं की चला म्हणजे ह्या वस्तूचा उपयोग होईल. कोणालाही गिफ्ट देताना वस्तू अशा दिल्या गेल्या पाहिजे की त्याचा त्या व्यक्तीला उपयोग झाला पाहिजे आणि त्या व्यक्तीच्या मनामध्ये त्याचा आनंद राहिला पाहिजे, असं माझा उद्देश असतो. मावशींची परवानगी घेऊन आणि त्याचं जमलं तर मी व्हिडिओ करते. चला मग आणि तुम्हाला कसा वाटला, तुमच्या कोणाकडे बॅगेटच्या बॅग्स आहेत का, तुम्हाला बॅगेटबद्दल माहिती होती का, किंवा तुम्हाला इनोकी या मशरूमबद्दल माहिती होती का, ते पण मला कॉमेंट करून सांगा. मला अशा मस्त गप्पा मारायला खूप आवडतं. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. विनलत बाई. आमच्या वनिता मावशी आहेत आणि वनिता मावशींचा ह्या महिन्यात किती तारखेला मावशी वाढदिवस आहे? 27 तारखेला. आणि म्हणून वाढदिवसाची म्हणून मावशींना ही बॅग मी गिफ्ट केलेली आहे. ह्याला होलोग्राफिक डिझाईन आहे. इनोकी दाखवा बरं मावशीवरती. हे पहा इनोकी लिहिलं आहे पहा त्याच्यावरती. तर मावशी आवडली का तुम्हाला बॅग? छान आहे, खूप छान आहे बॅग. हा आणि चांगली पण आहे. हा आणि आतमध्ये पण हे बघा, हे पहा मावशी मला दाखवत आहेत. हे बघा, हे छान आतमध्ये पण छान वस्तू ठेवल्यात मावशींनी. हा हा सगळंच काही मावते पण आहे त्याच्यात, भरपूर मावतं ना. मला खूप आवडली ही बॅग. आणि मागे पण चेन आहे, तुम्हाला त्याच्यात हे ठेवायचं. चेन आहे. हा हा याच्यात चेन आहे, आहे मोठी चेन आहे ती. हा आणि खूप सुंदर आहे. मावशी मस्त एन्जॉय करा. थँक्यू. अच्छा थँक्यू मावशी. तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. म्हटलं गावाला गेले तर होणार नाही ना परत आपलं. चला अच्छा.